नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। मतदानाला सुरुवात, जास्तीत जास्त मतदानाचे आवाहन। वीज नसणे व धीम्या गतीने मशीन चालल्यामुळे रात्रीच्या 9 वाजेपर्यंत मतदान। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होऊन पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली। यावेळी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळी येथील स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, महिला यांच्याकडून जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले। दुपारनंतर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसल्या। अपंगांनी सुद्धा यावेळेस मतदानाचा हक्क बजावला। संध्याकाळची माहिती हाती आली तेव्हा काही ठिकाणी वीज नसणे व मशीन हळूवार चालण्या कारणामुळे मतदानाला उशीर झाल्यामुळे रात्रीच्या 9 वाजेपर्यंत मतदान सुरू होते। सूत्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पालघर जिल्हा व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 70% वरती मतदान झालेले दिसून येत आहे। संक्षिप्त टक्केवारी ही संपूर्ण मतदानाच्या आकडेवारी निश्चित झाल्यावरच समजेल। हे मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाला फायद्याची किंवा तोट्याची ठरते हे 23 तारखेच्या निकालावरून स्पष्ट होईल। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। मी मतदानाचा हक्क बजावला आहे ही माझी एवढीच इच्छा आहे। महाराष्ट्रामध्ये महिलांचं व मुलींचं संरक्षण व्हावं। जय महाराष्ट्र। आपलं मत नक्की बजावा आणि परिवर्तन घडवा। एक मत महिलांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी। आपलं मत सागर पाटील। आजचा मतदानाचा दिवस, मी आज मतदानाचा हक्क बजावला। काहीतरी परिवर्तन घडेल आणि लोकशाही घडेल आणि लोकशाही घडलीच पाहिजे अशी मी हे करते। आणि आम्ही मतदानाला आव्हान करतो की मतदान हक्क तुम्ही बजावा आणि लोकशाही घडवा। ताई, तुम्ही काय सांगाल? तुमचं एक मत परिवर्तन घडवू शकतं। एक मत अनमोल आहे, तर नक्कीच आपला हा अनमोल जो मत आहे ते तुम्ही घालवू नका। सर्वांनी मतदान करा। धन्यवाद। जोडीला आज गंदे साहेब आहेत, प्रकाशजी केणे साहेब आहेत, भास्करजी दळवी आहेत, पप्पू वडजे आहेत, प्रवीणजी फुले आहेत। साहेब, तुम्ही काय सांगाल आजच्या या निवडणुकीच्या संदर्भात? आज लोकशाहीचा सोहळा आपण बघत असतो। एक वेगळी कलाटणी देणारी ही निवडणूक आहे आणि त्या लोकशाहीच्या याच्यात सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन जो दाद दिला, तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा विजय आहे। आणि बऱ्यापैकी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून आपला हक्क बजावला मतदानाचा, याचा खरोखर अभिमान। रवी साहेब, तुम्ही काय सांगाल? आजचा हा 5 वर्षांनी आलेला दिवस म्हणजे एक दसराच म्हणायचं। आणि ह्या दसऱ्याच्या निमित्ताने आज हे आपलं मतदानाचा अधिकार जो होता तो आपण आज पार पाडलेला आहे। आणि त्या मतदानाच्या अधिकाराचा दिवस पार पाडून आज लोकशाही काय आहे, ही लोकशाही टिकली पाहिजे अशा पद्धतीने आजचा हा लोकशाहीचा दिवस होता आणि तो आपण पार पाडलेला आहे। आणि आपला भिवंडी ग्रामीण विधानसभेचा उमेदवार हा 101% निवडून येणार एवढी आम्ही गॅरंटी देऊ शकतो। धन्यवाद।